नमस्कार मंडळी. आयपीएलचा सीझन लवकरच येत आहे. त्याची उत्सुकता नेहमीसारखीच आपल्या सगळ्यांना आहे. आज आपण मुंबई इंडियन्सची स्वॉट अनालिसिस डिस्कस करूया. तर स्टार्ट करूया स्ट्रेंथ्स पासून. जी सर्वात मेन स्ट्रेंथ आहे ती आहे त्यांचा इंडियन कोर. रोहित, सूर्या, तिलक, हार्दिक आणि बुमराह हा सेम कोर आपल्याला इंडियन टी20 टीम मध्येही पाहायला भेट. दुसरी जी स्ट्रेंथ आहे ती आहे मुंबईचे ऑलराऊंडर हार्दिक पांड्या, मिचेल सॅन्टनर, कॉर्बिन बॉश, विल जॅक, शार्दुल ठाकूर आणि राज अंगद बाबा. यामुळे टीम मध्ये बरीच फ्लेक्सिबिलिटी आहे. गरज असेल तेव्हा ऍडिशनल बॅटर आणि बॉलर आपल्याला इथे वापरायला भेट. तिसरी स्ट्रेंथ आहे ती आहे आपला पेस बॉलिंग ड्राईव्ह. बोल्ट, बुमराह आणि चेहर. बोल्ट आणि चेहर पॉवर प्ले सांभाळायला सक्षम आहे. तसंच बुमराहला फ्रीडम सोबत कॅप्टन यूज करू शकतो सिच्युएशनच्या अनुसार. या टीमला माहिती आहे की प्रेशर कसं मॅनेज करायचं आणि त्यामुळे मोठ्या मॅचेस मध्ये हे प्रेशर मध्ये येत नाही. आता जाणून घेऊया मुंबईची वीकनेस. मुंबईची बॉलिंग जरी ऑन पेपर डेंजरस दिसत आहे तरी दीपक चहर आणि बोल्टचा फॉर्म हा एक मोठा कन्सर्न आहे. सूर्यकुमारचा पण लीन पॅच टी20 इंटरनॅशनल मध्ये चालू आहे. सूर्याचं फॉर्म मध्ये येणं हे मुंबईसाठी खूप गरजेचं आहे. तिसरी जी वीकनेस आहे ती आहे मुंबईच्या ओव्हरसीज प्लेयर सिलेक्शन. मुंबईच्या 8 ओव्हरसीज प्लेयर्स मॅच विनर्स आहे, पण त्यातून 4 निवडणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि त्यात चुकल्यास कंटिन्युअस चॉप अँड चेंज पॅटर्न दिसू शकतो, जे की टीमला अनसेटल करेल आणि परफॉर्मन्स अफेक्ट होईल. सर्वात मेन कन्सर्न जो मुंबई फेस करते तो आहे स्पिन बॉलिंग. सँटनर नक्कीच एक उत्तम बॉलर आहे, पण तो एक डिफेन्सिव्ह बॉलर आहे जो रन रेटवर कंट्रोल आणतो आणि परफेक्ट लाईन लेन पकडून बॉलिंग करतो. पण एक मिस्ट्री फॅक्टर मिसिंग. मयंक मार्कंडे एक इंडियन स्पिनर स्क्वॉड मध्ये आहे, पण कंटिन्युअस इम्पॅक्ट मार्कंडेचा अजून आला नाहीये. अल्ला गझनफरलाही अजून आयपीएल मध्ये टेस्ट केलं नाहीये आणि कंटिन्युअस चान्सेस त्याला भेटणं हे थोडं अवघड आहे. तर स्पिन डिपार्टमेंट मध्ये वीकनेस क्लिअरली दिसत. आता अपॉर्च्युनिटीज बघूया. अपॉर्च्युनिटीज बघितल्या तर सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी मुंबईकडे आहे ती आहे विल जॅक्सला ते कसं युज करतात. विल जॅक्सनी फिनिशर म्हणून इंग्लंडसाठी परफॉर्म केलं आणि तो 4 मॅचेस मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला. मुंबई विल जॅक्सला पोलार्ड सारखा रोल अलॉट करू शकतो, ज्यात तो एक अटॅकिंग बॅट्समन म्हणून खेळू शकतो आणि 2-3 ओव्हर्स ही टाकू शकतो. दुसरी अपॉर्च्युनिटी ही आहे आपल्या कॅप्टन हार्दिक पांड्याकडे. हार्दिक पांड्या गुजरातसाठी खूप सक्सेसफुल कॅप्टन होता, परंतु मुंबईमध्ये तशी झलक पांड्यामध्ये दिसली नाहीये. हा एक वर्ष आहे जेव्हा पांड्या स्वतःला रिडीम करू शकतो आणि एक जबरदस्त सीझन ऍज अ कॅप्टन अँड प्लेअर देऊ शकतो. थ्रेड्स बघितले तर एक तर आहे हार्दिकचा फॉर्म. कॅप्टन्सीमुळे हार्दिकच्या फॉर्म मध्ये काही इम्पॅक्ट पडेल का हा एक प्रश्न आहे. हार्दिकची बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही टीमसाठी इक्वली इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळे हार्दिकचा फॉर्म हा टीमचा बॅलन्स डिसाइड करेल. दुसरा थ्रेट आहे तो आहे डेथ ओव्हर बॉलिंग. बुमराह शिवाय कोणी असा बॉलर नाहीये जो की त्या अॅक्युरेसीने डेथ मध्ये बॉलिंग करू शकतो. जर डेथ ओव्हर्स मध्ये कोणी स्टेप अप नाही केलं तर हा एक मोठा थ्रेट मुंबईसाठी बनू शकतो. तिसरा थ्रेट आहे रोल क्लॅरिटी. टीम मध्ये सगळे बॅट्समन सगळ्या पोझिशनवर खेळायची पात्रता ठेवतात, पण जर प्रत्येक प्लेअरचा रोल फिक्स नसेल तर ते इन्स्टेबिलिटी आणू शकतं. तर कोण फिनिशर असेल, रोहित शिवाय कोण अँकर असेल, हे सगळे प्रश्नाचे उत्तर जर मुंबईने नाही शोधले तर हा एक मोठा थ्रेट असेल.